निर्णय घेतला आणि आमच्या सर्व लाडक्या बहिणींना ओवाळणी वर्षातून एकदा नाही दर महिन्याला त्यांना ओवाळणी मिळाली पाहिजे याची व्यवस्था आम्ही केली, याचं नियोजन आम्ही केलं, याचा आनंद आहे मला, याचं समाधान आहे। आणि म्हणून महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील जनधन योजना सुरू केली। खाती बदनो, लाडके भाऊ कमी आहेत, लाडक्या बहिणी जास्ती आहेत, लाडके भाऊ बाहेर आहेत। लाडक्या बहिणींचा हा कार्यक्रम आहे आणि या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आज आनंद दिसतोय। आणि खरं म्हणजे तुमचं समाधान आणि तुमच्या चेहऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, राजमाता जिजाऊ मासाहेब, महाराणी ताराराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांनाच मानाचा मुजरा आणि माझ्या समोर जमलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींना एक महिलांसाठी शिलाई मशीन, महिलांसाठी पिठाची घरघंटी आणि दुसरं काय मसाला कांडप। आता कोणाला कांडायचं माहिती नाही तुम्हाला, कांडप वरचा आनंदच बघायला मी आलेलो आहे। कारण तुम्ही जे विधानसभेमध्ये इतिहास घडवला, चमत्कार घडवला, त्याला खऱ्या अर्थाने मी तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय, तुमचं अभिनंदन करायला आलोय। गणपती बाप्पा जवळ आलाय, गणेशोत्सवाच्या पण आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा या ठिकाणी मी देतो। आणि खऱ्या अर्थाने सुखकर्ता जो आहे गणपती बाप्पा, हे सगळे विघ्न दूर करतो आणि आनंद लोकांच्या जीवनामध्ये अर्पण करत असतो। आणि म्हणून माझ्या लाडक्या लाभार्थी बहिणींचं मनापासून मी अभिनंदन करतो। तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी गणरायाला मी साकडं घालतो। खरं म्हणजे आज आपल्या लाडक्या बहिणींच्या हाती आर्थिक प्रगतीची खऱ्या अर्थाने ही आधुनिक शस्त्र आहेत। काय ते तर एक महिलांसाठी शिलाई मशीन, महिलांसाठी पिठाची घरघंटी आणि दुसरं काय मसाला कांडप। आता कोणाला कांडायचं माहिती नाही तुम्हाला, कांडप विधानसभेमध्ये बरोबर काम केलं तुम्ही। मी सांगितलं सगळ्यांना, लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली, म्हणजे घोषणा केली। विरोधक लगेच म्हणाले हे काय होणार नाही, हे निवडणुकीपुरतं घोषणा आहे आणि हे फसवी घोषणा आहे, चुनावी जुमला आहे, असं तसं म्हणायला लागले आणि कोर्टात गेले। ही लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले। मग मी तेव्हा सांगितलं भाषणामध्ये, हे जे कोर्टात गेलेले सावत्र भाऊ, दुष्ट भाऊ यांचा